नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं भारतीय प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. राजीव गांधी भवन मुख्यालय येथे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करून भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानंतर राष्ट्रगीत, राज्यगीत आणि मानवंदना देण्यात आली. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी आणि स्मिता झगडे, उपायुक्त, अधिकारी तसेच मोठ्या संख्येने मनपाचे कर्मचारी उपस्थित होते. प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व अधोरेखित करत यावेळी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा तसेच माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत पर्यावरणपूरक संदेश देणारी प्रतिज्ञा उपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी दिली. समाज जागृती आणि पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांचे पारितोषिक वितरण आयुक्त मनीषा खत्री यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्वच्छ सर्वेक्षणामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मनपा स्वच्छता निरीक्षकांचा सन्मान करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. बालविवाह रोखण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करीन. माझ्या कुटुंबात, नातेवाईकात व समाजात बालविवाह होणार नाही याची मी दक्षता घेईन. बालविवाहाचा कोणताही प्रयत्न आढळल्यास तो चाइल्ड हेल्पलाईन 1098 वर व संबंधित यंत्रणेला कळवीन. सर्व बालकांच्या शिक्षणासाठी स्वच्छ सर्वेक्षणाच्या अनुषंगाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सेल्फी पॉइंटचा शुभारंभ आयुक्त खत्री यांनी स्वतः सेल्फी काढून केला. यावेळी नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटागाडीत देण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमात नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक सुरेश पाटील, हिमगौरी आडके, समरिया शेख, अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी, अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे, उपायुक्त अजित निकत, नितीन पवार, नितीन नेर, शहर अभियंता संजय अग्रवाल, अधीक्षक अभियंता अविनाश धणाईत, रवींद्र धारनाकार, लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट, लेखापरीक्षक बळवंत गायकवाड यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. दिशा न्यूज ब्युरो, नाशिक.